राष्ट्र भारत टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। ट्रिपल सीट आणि रॅश ड्रायव्हिंग या चार हेड्सवर कन्सन्ट्रेशन आहे। ड्रंकेन ड्रायव्हिंग मध्ये आपल्याला फिगर्सवर दिसेल मोठ्या प्रमाणात वाढ ड्रंकेन ड्रायव्हिंग विरुद्धची मोहीममध्ये करण्यात आलेली आहे आणि ड्रंकेन ड्रायव्हिंगचे प्रमाणमध्ये सुद्धा आता थोडा प्रमाण कमी दिसून आलेली आहे। रॉंग साइड ड्रायव्हिंग वर कॉमन बाईट अगोदर करायचं असतं, टिकटॉक आधी असतं, रिक्वेस्ट करून बाहेर बोलवलं त्यांना। जे आम्ही रॉंग साइडचे रायडर्स असतील त्याचे विरुद्ध त्याचे गाडी वगैरे जप्तीची कारवाई पुढचे काळात करण्यात येईल। 1345 लायसेन्सेस कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि पेड आणि अनपेड चलानची फिगर्स यामध्ये देण्यात आलेली आहे। अनपेड चलान जे 6 लाख या वर्षीचे आहे आणि मागच्या वर्षीचे जे 5 लाख आहे हे 10 ते 11 लाख अनपेड चलान करण्याची मोहीम पण पुढच्या काळात सुरू होणार आहे। रेग्युलेशनच्या दृष्टिकोनातून हेवी व्हेकल्सचे एंट्री शहरात वेगवेगळे वेळेवर बंद करण्यात आली असून त्यांना एक मार्ग नियमित करण्यात आलेली आहे आणि इतर 25 नोटिफिकेशन वन वे यू टर्न बॅनिंग इत्यादी गोष्टीवर करण्यात आलेली आहे। ऍक्सिडेंट्स मध्ये एकूण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ऍक्सिडेंट्स वर वाढ दिसून येत आहे। फेटल ऍक्सिडेंट्स मध्ये जरी प्रमाण कमी असते परंतु इतर ऍक्सिडेंट्स मध्ये वाढ आहे आणि परंतु ब्लॅक स्पॉट मॅनेजमेंट केल्यामुळे जे ब्लॅक स्पॉट्स वर झालेली ऍक्सिडेंट्स आहेत त्याचे प्रमाण यावर्षी कमी झालेली आहे। जे मेजर रिझल्ट आहे कंडिशन मध्ये थोडी शिवनिवडून त्याला सांगा मी केलं इथं आउटपुट दिलं प्रेसला सेफ्टी सिटीजनचे सेफ्टी आणि फास्टर सांगून ठेवा त्याला वेगवेगळी उपाययोजना करण्यात येत आहे। एकंदरीत 2024 चे हायलाइट्स जर समरी सांगायचे असतील तर सिरियस क्राइम्स लाईक मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर मध्ये कमी झालेली आहे। रजिस्ट्रेशन क्राइम अगेन्स्ट विमेन मध्ये फास्ट आणि प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशन करणे, प्रोएक्टिव्ह रजिस्ट्रेशन चीटिंग केसेस जे असतील आणि क्राइम हॉटस्पॉट आणि पेट्रोलिंग पॅटर्न त्याप्रमाणे करण्याची आणि एमपीडीएची प्रभावीपणे मोहीम आणि इलिसिट ऍक्टिव्हिटीजची वर झिरो टॉलरन्स या भूमिका ठेवण्यात आलेली आहे। लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून कोणताही आउटपुट बरोबर आहे ना प्रेस घडलेली नाही आणि प्रशासन आमच्याकडे 2024 मध्ये 7 नवीन पोलीस स्टेशन ज्यामध्ये 816 नवीन मनुष्यबळ मिळालेले आहे। 193 कोटी रुपयाची नवीन सीपी ऑफिसची सँक्शन झालेली आहे आणि 29 कोटीची नवीन बंद गार्डन पोलीस स्टेशनची इमारत सँक्शन झालेली आहे आणि शहरात अंदाजन 2800 नवीन कॅमेराज चे 438 कोटी रुपये त्याबद्दल सँक्शन झालेली आहे। 2025 साठी काही आम्ही आमच्यासाठी रोडमॅप ठरवलेली आहे आणि त्या रोडमॅपच्या अनुषंगाने वेगवेगळे कारवाई करण्याची नियोजन सध्या आहे। आताची रोडमॅप जे आहे ते जरी टेंटेटिव्ह असतील तरी पुढचे काळात त्यामध्ये काय बदल करण्यात येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल। माननीय मुख्यमंत्री यांचे 100 दिवसाची जी एक टार्गेट एक योजना राबवण्यात आलेली आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन आणि परिसराची साफसफाई आणि आमचे सर्व पोलीस स्टेशन 2025 मध्ये ISO सर्टिफिकेशन मिळतील या लक्ष्य ठेवून आमचे काम सुरू करण्यात आलेली आहे। जे ईज ऑफ बिझनेस आहे ते ईज ऑफ बिझनेस मध्ये जे पोलीसकडे जे तक्रारदार येतात त्याचे कसे सीमलेस ऍक्शन होईल यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे। आमचे पोलीस वेबसाईटचे जे काही सिक्युरिटी फीचर्स वाढवून त्यामध्ये हॅकिंग इत्यादी होणार नाही आणि वेबसाईट आणखी काय इंटरॅक्टिव्ह होतील यासाठी उपाययोजना करण्यात येईल। जे काही एम्युनिटीज आहे तक्रार अर्ज आणि गुन्ह्याची क्विक डिस्पोजल याबद्दल मोहीम सुरू करण्यात आली असून 2023 आणि तत्पूर्वीचे सर्व प्रकरण गुन्ह्यांची प्रकरण आणि अर्जची निपटारा हे 15 फेब्रुवारी पर्यंत होईल यासाठी मोहीम ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे। 2023 चे सर्व प्रकरण काढल्यानंतर 2024 चे सप्टेंबर पर्यंतची सर्व प्रकरण 15 एप्रिल पर्यंत निपटारा होईल या लक्ष्य ठेवून पोलीस दल काम करत आहे। एम्युनिटीज जे आमचे पोलीस दलांसाठी आणि येणारे तक्रारदारांसाठी जे काही एम्युनिटीजची गरज आहे त्या एम्युनिटीज ड्रिंकिंग वॉटर किंवा टॉयलेट फॅसिलिटीज याबद्दलची उपाययोजना करण्यात येत आहे। वरिष्ठ अधिकारी जास्तीत जास्त लोकांची मिळून स्पॉट व्हिजिट्स करून फील्ड व्हिजिट्स करून लोकांची अडीअडचणी समजून निपटारा करण्याची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि